जय शंभूरच्या मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनल। आजचा व्हिडिओ थंबनेलवर तर तुम्हाला समजलं असेल, आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे। जशी की आपण यूट्यूबची सीरीज की स्टार्ट केली त्या सीरीजमध्ये तुम्हाला व्हिडिओज अपलोड कसा करायचा, त्यानंतर चॅनल मॉनिटाईज ह्या सगळ्या गोष्टी मी शिकवणार होतो। पण आजचा जो की व्हिडिओ आहे, तुम्हाला चॅनल जर मॉनिटाईज करायचा असेल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की तुमच्या व्हिडिओला ते व्ह्यूज येणे महत्त्वाचं आहे। व्ह्यूज आल्यानंतर तुमचं वॉच टाइम आहे ते कंप्लीट होतो, त्यानंतर तुमचे सबस्क्राइब कंप्लीट होतात आणि त्यानंतर तुम्ही ते चॅनल मॉनिटाईज करू शकता। पण आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार की आज तुम्हाला महत्त्वाचा यातील एक पार्ट सांगणार, म्हणजे की व्हिडिओ कशा पद्धतीने व्हायरल करायचा। व्हिडिओ जर व्हायरल झाला तरच तुम्हाला ते व्ह्यूज येणार आणि तरच तुमचे जे सबस्क्राइब कंप्लीट होणार आणि तरच तुमचा चॅनल आहे तो मॉनिटाईज होणार। व्हिडिओ व्हायरल होण्यामागे तुम्हाला सांगतो 3 स्टेप तर अडलेले असतात। जसं की तुम्हाला माहिती आहे, व्हिडिओ जर व्हायरल झाला तर त्यातून तुम्हाला वॉच टाइम भेटतं, सबस्क्राइब भेटतात, ह्या 2 गोष्टी असतात। हे कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही चॅनल आहे तो मॉनिटाईज करू शकता। यासाठी महत्त्वाची गोष्ट राहते की तुमचा व्हिडिओ आहे तो व्हायरल करायचा। व्हायरल कशा पद्धतीने करायचा, कोणती ट्रिक यूज करायचं, सगळं काय आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये मी सांगणार आहे। जर तुम्ही आपल्या सीरीजमध्ये मागले जर व्हिडिओ पाहिले नसेल तर एकदा नक्की पाहून घ्या। त्यात बरेचसेच अशा मी गोष्टी सांगितल्या, चॅनल कशा पद्धतीने क्रिएट करायच्या, कोणत्या सेटिंग करायच्या, ह्या महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्ही पाहिल्यात नंतर तुम्ही हा व्हिडिओ जर पाहिला तर लगेच तुम्हाला समजणार आहे। डायरेक्ट मोबाईलच्या होम स्क्रीन आणि सगळं काय डिटेल्समध्ये असेल ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन आलो। सगळ्यात पहिले सांगतो आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे। ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या तुम्हाला अप्लाय करायच्यात आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो तुमचा व्हिडिओ आहे तो 100% व्हायरल होणार आहे। कारण की स्वतः मी तुम्हाला सांगतो 1-2 वर्ष झालं मी यूट्यूबवर काम करतो आणि बरेचसे व्हिडिओज मी अपलोड सुद्धा केलेले आहेत आणि ही जी ट्रिक यूज केली ह्या ट्रिकच्या मदतीतून माझे बरेचसेच व्हिडिओ आहेत ते व्हायरल सुद्धा झालेत आणि ही ट्रिक आहे ती वर्क सुद्धा होते। ज्या गोष्टी वर्क होतात त्याच तुम्हाला मी सांगत असतो। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले तर तुम्ही जी की नवीन जर चॅनल क्रिएट केला असेल, जशा पद्धतीतून 1 महिना झाला असेल किंवा 2 दिवस झाला असेल किंवा आठवडा झाला असेल, तर तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी ज्या मी सांगतो सुरुवातीला त्या करायच्यात। पहिली तर गोष्ट तुम्हाला करायचं रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायचा। प्रत्येक यूट्यूबरचं ऐकलं असेल की तुम्हाला रेग्युलर व्हिडिओज अपलोड करावे लागणार। ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ जसं की तुम्हाला माहिती असेल, जसं की आता वायटी स्टुडिओ आपण एकदा ओपन करून घेऊ। ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर इथून इंटरनेट असेल ते माझं इथून ऑन करून घेतो। ऑन केल्यानंतर बघू शकता हे जी की बेसिकली एक माझा इथून चॅनल बघू शकता, हा चॅनल आहे आपला। ओके, तर आता बघू शकता इथून जर मी इथून जी की कंटेंटचं ऑप्शन भेटतो याचं जर क्लिक केलं तर आपले बघू शकता हे जी की बघू शकता हे रेग्युलर व्हिडिओज आहेत बघू शकता। पण तुम्हाला काय करायचं, रेग्युलर व्हिडिओज अपलोड करायचे ही मेन गोष्ट असते। जसं की तुम्हाला सुद्धा माहिती आहे, तुम्ही एखादं काम करताय सुरुवातीला ते जसं समजा तुम्हाला आता उदाहरण द्यायचं म्हटलं, तुम्हाला एखादं शॉप खोलायचं, जसं की आता तुम्ही एखादं शॉप खोललंय तर त्या शॉपला जी काय तुम्ही पूर्णपणे त्याची बिल्डिंग उभा केल्या, सगळ्या गोष्टी उभा केल्यात, पण त्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला काही ना काही गोष्टी ॲड केल्या पाहिजे, नाहीतर त्या शॉपमध्ये कोणी सुद्धा येणार नाही। तशाच पद्धतीने यूट्यूब चॅनल तर तुम्ही क्रिएट केला, पण त्यावर एक जर व्हिडिओ कोणताही नसेल तर कशा पद्धतीने तो यूट्यूब चॅनल ग्रोथ करेल, त्यासाठी तुम्हाला रेग्युलर आहे ते व्हिडिओ अपलोड करत राहायचा। तुम्ही एक दिवस एक आळ व्हिडिओ अपलोड करू शकता, पण तुम्हाला कन्सिस्टंट मेंटेन करायची ही गोष्ट आहे ती लास्टला मी सांगणार, त्यामुळे व्हिडिओ तो लास्टमध्ये नक्की पहा। महत्त्वाची ज्या ट्रिक्स आहेत ती लास्टला मी सांगणार आणि 100% ही ट्रिक आहे ती वर्क होत आहे, ह्यामुळे व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत पहा। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो रेग्युलर तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचा आहे। एका दिवसात तुमचा व्हिडिओ कुठलाही व्हायरल होणार नाही। कोणीही तुम्ही कोणताही व्हिडिओ पहा तो मस्त सांगले एका दिवसात 1, 2, 3, 4 दिवसात व्हिडिओ कधी सुद्धा व्हायरल होत नाही। ह्याच्यासाठी तुम्हाला 1-2 महिने लागणार आहेत, 2 ते 3 महिन्यानंतर हळूहळू तुमचे व्हिडिओ ते व्हायरल होतात। जसं की बघू शकता हा एक व्हिडिओ मी रेग्युलर टाकतो, हे बघू शकता यूट्यूबची जशी आपण सिरीज चालू केली सगळे व्हिडिओज माझे बघू शकता, जी की बघू शकता यूट्यूबची इथून आपली सिरीज चालू होत्या, तर यूट्यूबचे बघू शकता 1, 2, 3, 4 इथे व्हिडिओज अपलोड झाले, 4, 5, 6 म्हणजे 6 व्हिडिओज आपले अपलोड झालेत यूट्यूब सिरीजचे। अशा पद्धतीने तुम्हाला रेग्युलर एका फिक्स टायमिंगला व्हिडिओ अपलोड करायचा, कन्सिस्टंट मेंटेन करून। दुसरी गोष्ट आहे, व्हिडिओ पण तुम्हाला त्या क्वालिटीचे अपलोड करायचा, असं नाही की व्हिडिओ अपलोड करायचे म्हणून करायचे, त्यात थोडीशी क्वालिटी बेटर ठेवण्याचा प्रयत्न करायचा। जसं की समजा कसं आता एखादा तुम्ही टॉपिक कोणताही घेतला, थोडी क्वालिटी कमी असेल तर चालेल, पण तुम्ही ज्या काही गोष्टी बोलताय ह्या मोरला एक्सप्लेन करून सांगता आल्या पाहिजे, म्हणजे समोरच्याला समजल्या पाहिजेत आणि त्याने क्लिक केल्यानंतर बाबा तरी पाहिलं पाहिजे हा व्यवस्थित सांगतात, तर तो व्हिडिओ तो लास्टमध्ये नक्की पाहिजे आणि तो चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करेल। याने तुमचे सबस्क्राईब सुद्धा वाढणार आहे आणि वॉच टाइम सुद्धा आहे ते वाढणार आहे। ही मेन गोष्ट झाली। आता तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो कन्सिस्टंट म्हणजे काय, जसं की आता बघू शकता आपण जर हा चॅनल माझा जी की आहे इथून यूट्यूबवर गेलो, ओके यूट्यूब जी की असेल इथून ओपन करून घेतला आणि इथून जी की आपला चॅनल आहे हा ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर तुम्हाला सांगतो बघू शकता हा आपला चॅनल आहे, तर 400 बघू शकता कमीत कमी आपण 500 व्हिडिओज अपलोड केलेत आणि 1000 सबस्क्राईब। अशाच पद्धतीने कन्सिस्टंट तुम्हाला काम करायचं, म्हणजे रेग्युलर तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचा, एक ना एक व्हिडिओ तुमचा व्हायरल होतो। फक्त तुम्हाला काय करायचं, कन्सिस्टंट मेंटेन ठेवायची आहे, म्हणजे की जे काम तुम्ही करता ते रेग्युलर करत राहायचं। ही 2 गोष्टी लक्षात ठेवा। दुसरी गोष्ट तुम्हाला यात मॅटर करते, जसं की आता बघू शकता हे मेन गोष्टी तुम्हाला सांगतो, कोणते ट्रिक यूज करायचे ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो। दुसरी गोष्ट, आता हा व्हिडिओ मी अपलोड केला समजा, तर या व्हिडिओवर थंबनेल कसं लावायचं, थंबनेलमध्ये थोडासा क्लिकबेट करायचा आहे
हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ही कोणी सुद्धा सांगणार म्हणजे थंबनेलमध्ये कसं यूट्यूब कीवर्ड कोठून घ्यायचा अशा नॉर्मल लिहिलं आहे, पण येथेच तुम्ही वेगळ्या पद्धतीत काहीतरी यूज केलं किंवा आपण अशा पद्धतीने ही ट्रिक लावल्यानंतर तुमचा व्हिडिओ आहे तो व्हायरल होईल, लोक लगेच त्यांच्या मनात जी काही शंका आहे किंवा आपण कोणती ट्रिक आहे ती लावल्यानंतर व्हिडिओ व्हायरल होतो, अशा पद्धतीतून तुम्हाला थोडासा क्लिकबेट करायचा. क्लिकबेट कसं करतात तुम्हाला जसं की आता बघू शकता इथून एक मी चॅनल धावतो, बघू शकता बऱ्याचशा जणांना तो चॅनल सुद्धा माहिती असेल. जसं की आता माझ्याकडे इथे एक चॅनल बघू शकता, हा जे की आपला मराठीतील एक चॅनल आहे. ओके, जसं की हा चॅनल मी जर ओपन केला इथून बघू शकता व्हिडिओजमध्ये जर गेलो तर बघू शकता इथे काय सांगणार स्पॅम पॉलिसी चॅनल डिलीट होणार, म्हणजे की बाबा आता आपल्याला इथे राहू दे, इथे खाली बघू शकता यूट्यूब अर्निंग एक व्ह्यूजला किती डॉलर देतात अशा पद्धतीने मोठा धक्का अशा पद्धती म्हणजे थंबनेलवर काय लिहिलं बघू शकता फक्त 2 गोष्टी आणि होईल व्हिडिओ व्हायरल, हे टायटल बघू शकता फक्त 2 गोष्टीने अचानक लाखो व्ह्यूज वाढतील, म्हणजे की बाबा बरेचसे जण वाटतं की 2 कोणत्या गोष्टी आहेत की त्याने व्ह्यूज वाढतील, मेन गोष्ट असते अशा पद्धतीने टायटलमध्ये थोडंसं क्लिकबेट जास्त करायचं नाही, पण नॉर्मली टायटल आणि थंबनेलमध्ये क्लिकबेट करायचं. दुसरी गोष्ट काल एक व्हिडिओ टाकला होता मी, त्यात सांगितलं कीवर्ड हॅशटॅग हे इम्पॉर्टंट आहे, हे कीवर्ड हॅशटॅग हे सगळे प्रॉपर तुम्हाला लिहायचं आहे. जसं की आता बघू शकता पेन्सिलच्या आयकॉनवर जर मी क्लिक केलं तर येथून बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी जी काही आहेत इम्पॉर्टंट लिंकसुद्धा दिले आहेत, कीवर्डसुद्धा लिहिले आहेत, 20 कीवर्ड दिले, हॅशटॅग दिलेत आणि सगळं काय प्रॉपर मी अशा पद्धतीतून लिहिले. हे महत्त्वाची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट आहे तुम्हाला सांगतो, तुम्हाला जी की व्हिडिओ तर रेग्युलर अपलोड करावे लागणार. दुसरी गोष्ट तुमचा कंटेंट डे बाय डे इम्प्रूव्हमेंट करायच्या आणि व्ह्यूज हे जी काही आहेत सबस्क्राईब म्हणा ही ट्रिक ह्याला कोणती सुद्धा ट्रिक नसते, कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता तुम्ही इथवर व्हिडिओ पाहिला का पाहिला मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की लास्टपर्यंत जर व्हिडिओ पाहिला तर मी एक तुम्हाला ट्रिक्स आहे, या ट्रिकच्या मदतीतून तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार. बऱ्याचशा जणांना वाटलं की ही जी काही ट्रिक्स आहे ही ट्रिक 100% व्हायरल होत असेल असं बऱ्याचशा जण वाटलं, त्यामुळे ते व्हिडिओ इथं लास्टपर्यंत पाहिलं, पण एक ट्रिक आहे खरोखर, ती पण तुम्हाला सांगतो. जसं की तुम्ही कोणताही व्हिडिओ अपलोड केला तर त्या व्हिडिओला थोडीशी बूस्ट द्यायची, म्हणजे दुसऱ्या जीमेल आयडीवरून 1-2 वेळा तुम्ही पाहू शकता, पण जर तुमच्या स्वतः जीमेल आयडीवरून पाहिलं तर प्रॉब्लेम होतो. जर चॅनल मॉनिटाईज असेल तर तुम्ही 1-2 वेळा जर बूस्ट दिल्यानंतर तुमचा व्हिडिओ तो व्हायरल होऊ शकतो. पण दुसरी मेन गोष्ट कशी असते, जसं की आता इथून YT स्टुडिओ ओपन केलं, हा आपला मेन चॅनल आहे. फक्त मेन गोष्ट तुम्हाला सांगतो, सगळ्या ह्या गोष्टी तुम्ही करून जर तुम्हाला व्ह्यूज येत नसतील तर महत्त्वाची गोष्ट असेल तुम्हाला कन्सिस्टंट मेंटेन करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट काय करायचं आहे, तुमच्यापर्यंत मोठा क्रिएटर, जसं की आता मेन गोष्ट तुम्हाला सांगतो, जसं की मला आपल्या टेकमध्ये जे की ॲपविषयी माहिती देतो, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या इम्पॉर्टंट आहेत. तर काय करायचं, जसं की आता बघू शकता मी इथे ज्यांना सबस्क्राईब केलं, जसं की आता सिको ऑल हिंदी हा चॅनल मोठा आहे, तर इथे बघू शकता यांनी जी की आहेत ह्याने व्हिडिओ कोणता टाकलाय, रिसेंटली कोणता व्हिडिओ टाकला त्याला व्ह्यूज आलेत, तो टॉपिक डायरेक्ट कॉपी करायचा आणि डायरेक्ट व्हिडिओ आपल्या स्टाईलमध्ये बनवून अपलोड करायचा. ही एक ट्रिक 100% वर्किंग आहे आणि अशाच पद्धतीतून मी अपलोड करतो. ज्या व्हिडिओ त्यांच्या बहुशा रिसेंटलीमध्ये समजा आता बहुशा 3000 व्ह्यूज आले आहेत ह्याला, तर डायरेक्ट मी ह्या टॉपिकवर जर व्हिडिओ बनला तर अपलोड केल्यानंतर मला सुद्धा इथे व्ह्यूज येणार. दुसरी गोष्ट काय करायचा, तुम्हाला रिसेंटली बघायचं कोणत्या टॉपिकवर व्ह्यूज जास्त आले, जसं की आता व्हॉट्सअपच्या टॉपिकवर जास्त व्ह्यूज येतात तर मी व्हॉट्सअप रिलेटेडच अपडेट्स सांगणार आहे. व्हॉट्सअपमध्ये यूट्यूबवर येत असतील तर यूट्यूब रिलेटेडच मी अपडेट्स देणार आहे. फक्त तुम्हाला टॉपिक चेंज करायचा नाही, ज्या टॉपिकमध्ये तुम्हाला व्ह्यूज येतात तोच टॉपिक आहे तो तुम्हाला कॉपी करायचा आहे. ही मेन एक गोष्ट लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट आहे महत्त्वाची गोष्ट की व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी काहीतरी गोष्टी बोलायची की व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्या पाहिजे, म्हणजे की बाबा ही जर ट्रिक यूज केली तर तुमचे फॉलोअर्स वाढू शकतात, ही ट्रिक यूज केल्यानंतर सबस्क्राईब वाढू शकतात. असं जर तुम्ही बोलला फक्त म्हणायचं की व्हिडिओ तो लास्टपर्यंत पहा, लास्टला मी ट्रिक सांगणार आहे, तर व्हिडिओ तो लास्टपर्यंत पाहतात. ह्या मेन गोष्टी असतात, येणेच तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो. दुसरी गोष्ट आहे कन्सिस्टंट, जो कन्सिस्टंटने काम करतो हे व्हिडिओ व्हायरल होतात. असं नाही की तुम्ही 1 दिवस 2 दिवस व्हिडिओ टाकल्यानंतर व्हायरल होणार नाही. 30 दिवस म्हणजे 1 महिना जर व्हिडिओ टाकला तर तुमचे व्हायरल होतील याची गॅरंटी कमी आहे. पण एक नाही, जर रेग्युलर जर तुम्ही असाल 30 दिवसाचे 30 व्हिडिओ टाकल्यानंतर एक तर व्हिडिओ आहे तो व्हायरल होतो आणि एक व्हिडिओ जर तुमचा व्हायरल झाला तर त्यातून तुमचं संपूर्ण वॉच टाईम आहे ते कंप्लीट होऊ शकतं. जसं की बहुशा आता पॉप्युलरमध्ये जर गेलो तर बहुशा मोस्ट पॉप्युलर व्ह्यूजमध्ये आपण गेलो, व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, जसं की 34,000 मला याचे व्ह्यूज आलते. हा पण अशाच पद्धतीतून मी टॉपिक घेतला होता, जशा पद्धतीतून तुम्हाला सांगितलं. इथून बहुशा ह्याच्यातून मला वॉच टाईम किती भेटलं होतं ते सुद्धा सांगतो. बहुशा 34,000 जी की आहेत याच्यातून जी की व्ह्यूज गेलते आणि इथून बहुशा व्ह्यूज 34,000 दावत आहेत आणि इथून बहुशा 1000 वॉच टाईम मला फक्त एका व्हिडिओतून भेटलेलं आहे. 1000 वॉच टाईम कंप्लीट झाला आणि 209 सबस्क्राईब बहुशा. अशा पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे. ओके, अशा पद्धतीने तुमचे जे व्हिडिओज व्हायरल होत आहेत बहुशा, हा एक व्हिडिओ आहे. तर याचे ॲनालिस्ट तुम्हाला चेक करत राहायचं, यातून तुमचा 1-2 व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वॉच टाईम कंप्लीट होतो. ह्या ज्या काही मी गोष्टी सांगितल्या हे एकदा नक्की अप्लाय करून पहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा. तर चला आपण भेटूया उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग अशा